पोरच राहिलेले नाही का, मुलीच राहिलेले नाही का, म्हणून लक्षात घे. मुलगी मारण्याचं काम बाईने केलेलं आहे. तेव्हा पुतणीनं सांगितलं लेकरं मारायचं काम हे महिलांचं आहे, महाराज मी जाते. म्हणून पुतणीनं काय केलं, आपलं राक्षसी रूप टाकून दिलं, सुंदर लावण्य रूप धारण केलं, पैठणी घातली, पायात चाळ घातले, आंबडा बांधला, त्याला गजरा बांधला, हातामध्ये हातभर बांगड्या आहेत, मुखमंडलाचा सुंदर असा शृंगार केलेला आहे, सोन्या मोत्याचे अलंकार गळ्यामध्ये धारण केले आणि ज्याने पाहावं त्याने म्हणावं ही राक्षसी नाही, लक्ष्मी सारखं रूप धारण केलं आणि लांब वेणी घातलेली आहे, अर्ध्या केसाचा आंबडा पाडलेला आहे, सुंदर सोळा शृंगाराने युक्त पुतना मथुरेतून निघाला. पहनते पुतणीच्या पायातल्या चाळांचा आवाज त्या गवळणीच्या कानावरती गेला आणि गवळणीच्या कानावरती गेल्यानंतर गवळणीने विचारलं, इतक्या चतुर आणि कर्पूर बुद्धीच्या गवळणी होत्या, त्या गवळणींनी अंदाज लावला हे जो चाळांचा आवाज येत आहे हा आवाज आपल्या गोकुळातल्या एका स्त्रीच्या पायातला. गोधा म्हणते हो ऐकला, आपल्या गोकुळातला तर तो आवाज नाही, चल तरी जाऊन बघूया. यमुनेच्या बाहेर येऊन पाहिलं तर गवळणीने तोंडावरती हात मारून घेतले. काय लावण्य रूपाची ही बाई आणि एवढी मोठी श्रीमंत दिसते, ही तर काही सामान्य घरातली पाहुणी नाही का, ही मोठ्या घरची पाहुणी असावी. आणि आपल्या गोकुळात सर्वात मोठं घर कोणतं आहे? नंदबाबाचं घर. कदाचित तिथल्या घरची पाहुणी नसावी. पण आता विचारावं कसं, मोठ्या घरच्या लोकांना लहान माणसं बोलत नाही. या गवळणी घालून लागल्या. एक गवळण जरा डेअरिंगबाज होती, ती म्हणे चल तरी विचारून बघू कोणाच्या घरी जायचं काही नाही. एक एक पाऊल टाकत टाकत पुतना पुढे जात होती. पाठीमागून कुणाचा तरी आवाज येत होता म्हणून परत पाठीमागे वळून पाहत होती, तर पाठीमागून गवळणी चाललेल्या होत्या. जसं पुतनाने मागे पाहिलं तसंच त्या गवळणी जागीच उभ्या राहिल्या. पुन्हा पुतण्यासमोर चालली, पुन्हा गवळणी तिच्या पाठीमागे जायच्या. असं 2-3दा झालं, पण एका गवळणीने हिंमत केलीच. ती गवळण त्या पुतण्याजवळ गेली आणि अडकत अडकत शब्दात बोलली, कोण आहात तुम्ही आणि कोणाच्या घरी जायचं? त्यावेळेला पुतण्याने सांगितलं, मला नंदबाबाच्या घरी जायचं आहे. ती म्हणते, कालिंदी तुला मी म्हटलं होतं ना नंदबाबाच्याच घरची पाहुणी नाही, कारण ही पाहुणी साधारण दिसत नाही. गावात पाहुणे आणि खेड्यामध्ये काही लोकांना लगेचच कळतं की ही पाहुणी शामराव पाटलाच्या घरची.
मोठ्या लोकांची पावले यशोदा मातेने बसायला दिलं. चहा पाण्याची सगळ्याची अल्प उपहाराची व्यवस्था झाली. आणि यशोदाने विचारलं, आपण सगळं केलं पण हे आपल्याला पाहुणीलाच माहिती नाही. जर आपले मालक आले आणि गावात कोणी जर सांगितलं आपल्या मालकाला की तुमच्या घरी कोणीतरी आज पाहुणे आली होती, आणि जर मला आमच्या मालकाने विचारलं की पाहुणे कोण आली होती, तर ती कोण आहे म्हणून सांगायला तर तिला विचारावं लागेल. म्हणून यशोदेला भेद विचारलं, मला क्षमा करा मी तुम्हाला ओळखलं नाही. पुन्हा म्हणते यशोदा, अगं तू फार लहान होतीस, विसरून गेली असती, पण ओळख तर सांगा. पण ती राहणार होती. ती म्हटली, असं का, तुला आता काहीच होता येत नाही ना, मग मी बी सगळं तुझ्यावर सोडून देते, आणि त्याने जर मला शिक्षा केली तर पुढचं तू पाहायचं. मी चालली आता कडी उघडायला. कृष्णाने सांगितलं, जा. थोडी पुढे गेली, पुन्हा मागे वळून पाहिलं, तुला होत नाहीत ना, नाही होत जा म्हणा. पुन्हा गेली राधा. अजून सांगते कृष्णा, पुन्हा आई बरं, माझा नवरा खतरनाक आहे, तुलाही मारेल आणि मलाही मारेल, लहान हो. सांगितलं, नाही होणार, मला होता येत नाही, तू कडी उघड, मला मारू, काय करायचं ते. रागाने कृष्णाकडे पाहिलं आणि कडी उघडायला गेली. कडी उघडली. जशी कडी उघडली तसा अनया तिला बाजूला ढकलून मध्ये आला. एक घर उघडून पाहिलं, दुसरं घर उघडून पाहिलं, तिसरं घर उघडून पाहिलं, स्वयंपाकघरात जाऊन पाहिलं, न्हाणीमध्ये जाऊन पाहिलं. राधा म्हणजे काय करत आहोत तुम्ही, इतका वेळ झाला तू कडी उघडत नाही, कुणाशी बोलत होती, मला आवाज येत होता, सांग घरात कोण आहे. अहो कुणीच नाही घरात. असं म्हटल्याबरोबर ज्या घरात कृष्णाला ठेवलं होतं त्या घरात त्या अनयाने येऊन पाहिलं तर कृष्ण लहान झाले आणि दही भात चिवडू लागले, आणि तोंडालाही लागलेलं होतं, पोटावरही सांडलेलं होतं, नाही का. त्यावेळेला अनयाने पाहिलं, अगं राधा, या कृष्णाशी बोलत होती का तू. म्हणे हो. राधेने असं वाकून पाहिलं आणि कृष्ण दही भात खात खात राधेकडे पाहून हसू लागला. आणि सांगितलं, राधा, अगं मग मला पहिलेच नाही का सांगायचं कृष्ण सोबत होता म्हणून, मी काय तुला शिक्षा केली असते का. आणि आता काय कर, रोजच आम्ही शेतात जातो, तू घरी असतेस काम करायला, तू काय कर, रोज दुपारी कृष्णाला घेऊन येत जा आणि त्याच्यासोबत गप्पा मार. राधा प्रसन्न झाली, डोळ्यामध्ये अश्रुधारा आहे, मुखमंडल हास्य स्वरूपात आहे, आणि त्या भगवंताकडे पाहत होते. मी सांगितले, कृष्णा, अरे मी इतक्या वेळची तुला विनंती करत होते, लहान हो लहान हो, पण तू लहान होत नव्हता, नाही का. कृष्णाने सांगितलं, वेडे, तू माझी भक्ती करीत नाही, माझा प्राण आहेस तू, प्राण, आणि माझ्या जीवात मी काही पण करायला तयार. तू म्हणशील तसं त्या पद्धतीत होईल. राधा, तू आणि मी वेगळं नाही का, आपण दोघं एक आहोत. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी, त्या पद्धतीत तू आणि मी एक आहे. आणि या बाहेर निघून गेला. राधेने कृष्णाला उचललं आणि पुन्हा यशोदा मातेकडे दिले. असे अनेक कृष्णाने सांगितलं, नाही तोंड उघड. कृष्णाने आई म्हणे, दाखव तुझ्या तोंडात काय. कान दादा, कान फिरवायला सांग तुझ्या तोंडात काय. तोंड उघडायची सोय नाही, तोंड उघडली तर माती दिसत, आणि माती दिसली तर विनाकारण मार खावा लागत नाही. त्या आईने पाहिल्यावर कृष्णाने सांगितलं, तोंड उघडायचं असते. तेव्हा त्याला तोंड उघडायला त्याला माती खाल्ली, माझ्या समोर खाल्ली असतात.
बलरामाकडे रागाने कृष्ण पाहतो. आई ग आई नाही खालली माती, आई ग आई नाही खालली माती. कृष्णाने सांगितलं तुम्हाला दही दूध आवडते का? म्हणे हो. खायचं का? म्हणे हो, खावं तर लागेल. तू देशील का? म्हणे मी देतो, तुमच्याच घरचं, पण मी जसं म्हणत तसं करावं लागेल. म्हणे काय करायचं? म्हणे आपण चोऱ्या करू. पोरं हसले. म्हणे काय म्हणे कृष्णाला, अरे तू राजाचा पोरगा, तुला शोभतं का चोऱ्या करायला? मग म्हणे राहा उपाशी, मला काय करायचं? पेनेरा हात धरला. अरे कृष्णा थांब, काय म्हणलं काय सांग. हे बघा म्हणे आपण काय करू, रोज एकेका गवळणीच्या घरी जायचं, रोज एकेका घरचं दूध दही ताक खायचं, म्हणजे तुमच्या तब्येती चांगल्या होतील आणि एकाही गवळणीचं नुकसान होणार नाही. सर्व मुलं तयार झाले, मुलं तयार झाले आणि चोरी करायला निघायचं. वाकड्या म्हणे चला मग चोरी करायला. कृष्ण म्हणले येडे झाले का, दिवसा आहे, रात्र होऊ द्या. चोरी दिवसा करत असतात का? चोरी कधी करतात? रात्री. रात्री चोरी करायची असते, दिवसा नाही. संध्याकाळ होऊ दिली, 10-15 सोमवारी मिळवले आणि गोपाल कृष्णाने चोरी करायला सुरुवात केली. एका गवळणीच्या घरी गेले. त्या गवळणीच्या घरी जाऊन तिचं शिंक्यावरती दही दूध ठेवलेलं, मडकाचे खापर पडलेले होते. हा सगळा धिंगाणा आहे. कोणी केला असावा असा? एक गवळणी कागद. आपल्या गावात एकाच बाईचं सारखं खराब आहे, ते म्हणजे यशोदीचं. कदाचित त्याचा कारभार असावा. पण आता काय करावं, म्हणजे काही इलाज नव्हता. गवळी म्हणे किती वाजले, म्हणे धार काढायची वेळ झाली, सोड लवकर ती गाठ. गवळण म्हणे तुम्हीच सोडा, माझा सडा टाकायचा वेळ झाला. सगळ्यांचे सडे पडले असतील आणि माझा तसाच राहिला. म्हणा सोडून पाहिली, गाठ सुटत नव्हती. गवळ्याने सांगितलं आपण काय करू, याला जाळून जळाली सुद्धा नाही. अगं म्हणे काहीतरी इलाज कर. विळीनं कापून पाहिली तरी पण कापल्या जात नव्हती. शेवटी ती गवळणी म्हणाली की आता काय करावं. म्हणे हे काही सोडिता सुटेना, कापिता कापेना, काहीच बरं पडणार नाही. हे ज्यानं केलेलं आहे त्याला शरण गेल्याशिवाय ही गाठ काही सुटत नाही. म्हणून त्या भगवान गोपाल कृष्णाला ती गवळण शरण गेली. गोपाल कृष्ण आले आणि सांगितलं माझ्या मागे लागत जाऊ नका, लागायचं असेल तर माझं भजन पूजन करा. गाठ सुटली. गवळणीने भगवंताला नमस्कार केला. गोपाल कृष्ण घरी निघून गेले. काही गवळणी होत्या, त्या गवळणी म्हणत होत्या बाई रोज एकेकाच्या घरी चोरी करायला लागली नाही, यांना धडा शिकवला पाहिजे. एक गवळण म्हणे आज रात्री मी जागीच राहते आणि आज आला की त्याला रंगे हात पकडू म्हणे.
गवळणी म्हटल्या ठीक आहे बाई पकड त्याला पकडल्यावर आम्हाला आवाज दे. रात्र झाली. रात्री सोमवारी चोरी करायला घरात गेले. दही दूध चोरत असताना गवळणीने पाहिलं आणि पाहिल्यावर तिने जाणवलं की हा कृष्णच आहे. म्हणून तिनं रात्री अंधारात त्याला पकडलं आणि सकाळ झाल्यावर बघितलंच नाही. ओढत 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 यशोदेच्या दारात नेलं आणि यशोदेला आवाज दिला, ए यशोदे बाहेर ये. यशोदे इकडे हातात कान आहे. बघ म्हणे जास्त नखरे करत होती ना तू की माझा पोरगा लई चांगला आहे काहीच करत नाही. बघ तू या पोराला धरून आणलं. ही म्हणे माझ्या पोराला तू धरलं का तू कोणाला धरलं तोच बघ. नाही त्या गवळणीच्या हातात कान होता. बघ बघ म्हणे तुझ्या कार्ट्याला मीच धरून आणलं. आणि म्हणून सुरू झाली. आता त्यांची पूजा सुरू करण्यापूर्वी एक छोटस आपण भजन म्हणूया. सर्वांनी म्हणत चला. यशोदा मातेने सुद्धा जंगी तयारी केली आणि तयारी झालेली असताना गोपाल कृष्णाने विचारलं, आई ही कोणती पूजा आहे?
या पूजेचं महत्व काय आहे? त्यावेळेला कृष्णाला यशोदा माता सांगत होती, कृष्णा आपण जी पूजा करत आहोत ती इंद्रदेवतेची पूजा आहे. सांगितलं इंद्रदेवतेची पूजा कशासाठी? पर्जन्यवृष्टीसाठी, म्हणजे पावसासाठी. कृष्ण भगवान म्हणाले, आई आपल्याला पाऊस कोण देतो? पाऊस कुठे पडत असतो? पाऊस पर्वतावर पडत असतो आणि त्या पर्वताच्या उतरत्या दिशेने तो पाऊस आपल्या शेतापर्यंत येतो आणि आपल्याला अन्नधान्य पिकवण्याची संधी मिळते. मग तुम्ही डायरेक्ट त्या पर्वताची पूजा करण्यापेक्षा या इंद्राची पूजा का करता? सांगितलं, बाळा पहिल्यापासून आपल्या इथे ही रीत आहे, पद्धत आहे, आपण त्यांचीच पूजा करतो. कृष्णाने सांगितलं यावर्षी त्याची पूजा करायची नाही. यावर्षी काय करायचं? आपण पर्वताची पूजा करूया. कृष्णाची गोष्ट बलरामाला पटली. बलरामाने नंद बाबाला सांगितली. नंद बाबाला ही गोष्ट पटली. नंद बाबांनी गावात सर्वांना सांगितलं. सर्व नंद बाबाच्या होकारामध्ये होकार देत होते आणि नंद बाबांनी सांगितलं, ठीक आहे, कृष्ण म्हणेल त्या पद्धतीत आपण करूया. म्हणून सर्वांनी आपलं पूजेचं साहित्य घेतलेलं आहे. गाई वासरं घेतलेले आहे, बाळ गोपाळ घेतलेले आहेत आणि सर्व लोक घेऊन त्या गोवर्धनाची पूजा करायला जात होते. या गोवर्धनाच्या पूजेसाठी निघलेले आहेत. पर्वताची पूजा केल्यानंतर पाऊस पडतो बरं का. म्हणून तुम्हालाही सांगते, तुम्हाला पाऊस जर पाहिजे असेल तर पर्वताची पूजा करावी. पर्वताची पूजा अशी करावी ज्या पद्धतीत गोकुळवासियांनी केली त्या पद्धतीत. 56 प्रकारचे अन्न पदार्थ शिजवून न्यावे, 56 प्रकारचे फुलं, 56 प्रकारची फळं ही सर्व भगवंताला जर भोग दिली तर पर्जन्यवृष्टी आवश्यक होते. म्हणून सर्वजण गाई गोपाळ वासरं सजवून त्या पर्वतावरती नेलेले आहेत. पर्वताची पूजा प्रारंभ करण्यापूर्वी गणेशाची पूजा स्थापन केली. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं करोमि देव सर्वकार्येषु सर्वदा. आणि
आपण घेतला आणि या पर्वताखाली जर सर्वांना घेतलं तर कदाचित पावसापासून सर्वांचा बचाव होऊ शकेल. म्हणून कृष्णाने सगळ्या सोंगड्याला सांगितलं, अरे मला मदत करताल का तुम्ही हा पर्वत उचलायला? त्यांनी सांगितलं, तू उचलायला तयार असेल तर आम्ही तयार आहोत, नाही का? तू हो पुढे, आम्ही आलोच पाठीमागं. कृष्णाने पर्वताच्या पायथ्याखाली हात घातला आणि त्या पर्वतालाच उचलून वरती धरलं. सगळ्या सोंगड्याला बोलवलं, सगळ्या गोपाळांना बोलवलं, सगळे पर्वताखाली आले आणि सर्वांनी त्या पर्वताला आधार दिला. कोणी हात लावले, कोणी काठ्या लावल्या. अशा पद्धतीत सगळे त्या पर्वताच्या आतमध्ये आलेले आहेत. गोकुळातली लोक की त्यांच्या साथीला गोपाळ कृष्ण होते आणि त्यांची ही प्रतिभामयी महामूर्ती श्रीमद भागवत महापुराण आपल्याला श्रवण करायला भेटते. आपण किती भाग्यवान आहोत. नुसत्या कथा जरी ऐकल्या तरी आपल्या जीवनाचं दुःख दूर होते, मन शांत होते मायबाप. म्हणून ज्या ठिकाणी भगवत कथा आहे त्या ठिकाणी कथा श्रवण करत जा. ज्या ठिकाणी भगवंत आहे त्या भक्तावरती संकट येणार नाही. कृष्णाने हे दाखवून दिलं की जिथे मी आहे. आणि नाही तरी एक वेळचा प्रसंग होता, नारदाने विचारलं होतं, देवा अरे तू कुठं राहत असतो, नाही का? तो वैकुंठात राहतो. देवाने सांगितलं, मी वैकुंठातही नसतो. तू कैलासात, मी कैलासातही नसतो. राहतो कुठे? नाहम वसामि वैकुंठे, नाही का? योगिना मनाचं हृदय. मग कुठे राहतो? मग भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारायण. माझे भक्त जिथं माझं नाव घेतात त्या ठिकाणीच माझं वास्तव्य आहे. आणि ज्या ठिकाणी माझं नामस्मरण आहे त्या ठिकाणी मी संकट येऊ देत नाही. आपणही म्हणतो आम्ही देवाचं नाव घेतो, आमच्या मागचं संकट जात. आपल्या नाव घेण्यात फरक आहे. निस्वार्थपणे भगवंताची सेवा करा. आपल्यावर संकट येते पण आपल्या संकटाला झेलणारा तो भगवान परमात्मा आहे. म्हणून कुठल्याही प्रकारचे संकट आपल्यावर येणार नाही. गोवर्धन हातावरती धरलेलं आहे तेवढ्यामध्ये वरुण देव कंटाळला. पाऊस पाडू कंटाळून गेला आणि वरुण देवाने सांगितलं, आता मी काही पडत नाही. वरुण देवानी पाऊस पाडणं बंद केलं. पाऊस पाडणं बंद केल्याबरोबर सर्व बाळगोपाळ आनंदित झाले. पाऊस थांबलेला आहे. पर्वताच्या खालून बाहेर निघाले सर्वजण. गोपाल कृष्णही बाहेर निघाले, गाई गोपाळही बाहेर काढले, वासरं वगैरे बाहेर काढले, लहान सहान सगळे बाहेर काढले, वयोवृद्ध सर्व बाहेर आले. गोवर्धन पर्वत पुन्हा भगवंताने खाली ठेवलेला आहे. त्या पर्वताची पूजा यशोदा मातेने सुरुवात केली आणि जोडप्याने ती पूजा चालू केलेली आहे. पूजा काही काळात संपन्न झाली. पूजा संपन्न झाल्याच्या नंतर त्या पर्वताला गोवर्धन नाव आहे आणि तो गोवर्धन, त्या गोवर्धनाची जो कोणी प्रदक्षिणा करेल आपल्यापैकी कुठं नाही गेला तरी चालेल, पण तुम्हाला गोवर्धनाची प्रदक्षिणा करावी लागेल. ज्या जीवाने गोवर्धनाची प्रदक्षिणा केली तो जन्म मरणाच्या फेऱ्यापासून मुक्त होतो. अशी ही गोवर्धनाची पूजा संपन्न करून सर्व बाळगोपाळांनी तो प्रसाद सेवन केला आणि सर्व आपापल्या घरी निघून गेले. त्या दिवसापासून पाऊस पाडण्यासाठी पर्वताची पूजा केली जाते. गोपाल कृष्ण भगवान की जय. आरतीतले जे यजमान आहेत ते तयार राहा. उद्याची सूचना देते. उद्या गोपाल कृष्णाचा विवाह आहे आणि लग्नासाठी सर्वांनी सुंदर सुंदर तयाऱ्या करून यायच्या. सर्वांनी नवी वस्त्रे घालून यायची. कोरी असली तर अजून चांगली, नाही का? सर्वांनी नवे नवे वस्त्र घालून यायचे. आपण साधारण समाजामध्ये लोकांच्या लग्नाला जातो किती नटून थटून जातो, नाही का? मग
हे देवाचं लग्न आहे. देवाच्या लग्नासाठी सुद्धा तुम्ही सर्व तयारीशी यावं.
तिला अभिमान होता आणि देव सांगतो की तुम्ही कुठलंही कार्य करा पण त्याच्यामध्ये अभिमान धरू नका. ज्या गोष्टीचा माणसाला अभिमान आला त्याचा अभिमान देव काढून टाकतो. लक्षात घ्या. मग कुणाला कशा कशाचा अभिमान असतो नाही का? कुणाला रंगाचा अभिमान असतो, कुणाला रूपाचा अभिमान असतो, कुणाला श्रीमंतीचा अभिमान असतो, कुणाला परिस्थितीचा अभिमान असतो, कुणाला कशा कशाचा अभिमान असतो. मग देव सांगतात माझ्या भजनाचा जो मनापासून आनंद घेतो त्याचं भजन पूजन करत असताना ज्याला अभिमान येतो त्याचा अभिमान नष्ट करण्यासाठी मी तत्पर आहे. आणि ज्यांना अभिमान आहे त्यांच्या घरी मी कधी जात नसतो. आता काय करायचं? ती गवळण काय करायची माहितीये का? रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या गवळणीला अशी धक्के देत चालायची आणि म्हणत होती का ग माझ्यासारखी रांगोळी काढता येते का? माझ्यासारखी रांगोळी काढता येते का तुला? सगळ्या गोकुळातल्या गवळणींना त्रस्त करून टाकलं होतं. सगळ्यांना म्हणत होती मी बघ किती छान रांगोळी काढते, माझ्यासारखी रांगोळी काढणारी दुसरी जन्मालाच आली नाही गोकुळामध्ये. अभिमान झाला आणि देवाच्या नगरीमध्ये देवाला कुणाचाही अभिमान नकोसा करायचा होता. म्हणून त्याने काय केलं? ठरवलं आता या गवळणीचा अभिमान नष्ट करायचा. त्या गवळणींना अतिशय सुंदर रांगोळी काढली होती. रांगोळी तुम्हाला येत असते नाही का? आणि महिलांना रांगोळी आलीच पाहिजे. सर्वांना येते ना रांगोळी काढता? छान छान कलर भरायचे आणि शास्त्र सांगतं सडा संमार्जन आणि रांगोळी याच्याशिवाय अंगण शोभा देत नाही. पुढे एक म्हण आहे, घराची कळा अंगण सांगते. अंगणामध्ये सडा असेल, रांगोळी असेल, संध्याकाळच्या वेळेला दिवा असेल तर त्या अंगणाची कळा सांगते की घर आतून कसं असेल नाही का? महिला मंडळ तुम्हाला सांगते घर स्वच्छ असावं. काम किती असू द्या घर स्वच्छ असावं. त्या घरामध्ये उद्योग असावा. उद्योगाच्या घरात काय होतं? उद्योगाचे घरी देवता लक्ष्मी वास करते नाही का? प्रामाणिकपणे निस्वार्थपणे घरामध्ये उद्योग असला पाहिजे. स्वच्छताही तशीच असली पाहिजे नाही तर माणसाच्या घरात स्वच्छता नसते. स्वच्छता ज्या घरात आहे त्या ठिकाणी लक्ष्मी नांदत असते. आता खूप लोकांना वाटतं महाराजाला घरी न्यावं नाही का? मी बऱ्याच गावाला गेल्यानंतर बऱ्याच घरी चहा प्यायला जात नाही. त्याचं कारण आहे तुमच्या इथे येते बरं का, सगळ्यांचं येतं, पण तुम्ही मला बोलावलंच नाही.
या बायकांना वाटतं कुठं काय मागते की ताई आपल्याला, म्हणून मला कोणीच चहा प्यायला नेत नाही. सरासरी मी जातच नाही कोणाच्या घरी, परंतु तुमचं हे देवापूर गाव खूप चांगलं वाटलं मला. म्हणून असं मला कधी कधी वाटतं की मला का बरं कोणी बोलवायला येत नाही चहा प्यायला. आमची आईच देते सकाळ संध्याकाळ दुपार चहा करून, नाही का. असं वाटतंच बायकांनी बोलवावं मला, पण मी सरासरी जात नाही. पण तुमच्या घरी येईल, का जात नाही त्याचं कारण सांगते. असंच एका खेड्यामध्ये कार्यक्रम होता आणि चहा प्यायला बोलवलं एका बाईला. फुल मेकअप केलेला होता त्या बाईला, भारीची साडी घातलेली होती, गळ्यामध्ये अलंकार दागिने घातलेले होते. मला वाटलं बापरे, बाई एवढी चांगली, त्याचं घरही चांगलं असत. म्हणून तिच्या मागे लवकर लवकर गेली. गेल्याच्या नंतर तिने चटई टाकली. त्या चटईला मरणाचे बिस्किटाचे तुकडे चिटकलेले होते. लहान लेकरांना इकडून तिकडून चटईवर बसली. तिनं चहा आणला बाबा प्यायला. त्या चहाच्या कपाकडे पाहून मला असं वाटलं याच्यात एंड्री नाचतं तर बरं झाला. ते कप कसा होता माहिती, ती धरायची दांडी असते ना, ती दांडीच दिसेना, बोट घालायच जागा नव्हती, एवढा मळ झाला. खूप धराव कुठून खालून पाहिलं काळा भोर. आता बाई समोरच उभं राहिली. घ्या ना ताई चहा. फेकून द्याव तर बाई पुढंच बसलेली आहे. आता चहा प्याव तरी कसा एवढ्या घाणेरड्या कपातला, विचार करा. भांडे घासायला आपल्याला जमत नाही का. मी खरंच वर्णन करत नाही, ज्यांच्या घरी मी आहे ना, काय त्यांच्या सुना भांडे घासतात. हो जस काय भांड्यात तोंड पाहावं, आरशात पाहू नाही का. आमची ही वहिनी इथंच उभी आहे. मी खोटं वर्णन कोणाचंच करत नाही. आता 6 दिवसापासून पाहिली मी त्यांचे भांडे. रातच्या 12 वाजता भांडे घासतात. एकही झोपू देत नाहीत आम्हाला. खडल खुडल खडल खुडल चालत राहते. पण स्वच्छता, घर स्वच्छ असावं, घरासमोर रांगोळी असावी. आणि हे काम बाईचं आहे घरातलं. मला पान फुलवा काय कामाचं नाही. रांगोळी काढावी, त्या रांगोळीमध्ये रंग भरावे, त्याच्यावरती हळदी कुंकू टाकावं आणि रांगोळी काढणं झाल्यावर रांगोळीचा नमस्कार करून घरामध्ये जावं. रांगोळी टाइमपास म्हणून किंवा अंगण चांगलं दिसते म्हणून नाही काढायची. त्याच्या मागे शास्त्र आहे. रांगोळी काढल्यानंतर सकाळी लक्ष्मी फेऱ्या घालत असते आणि ज्यांच्या घरापुढे रांगोळी दिसली नाही, लक्ष्मी तिथून परत जाते. रांगोळी काढली आणि त्या गवळणीला अतिशय अभिमान झाला. कृष्णाने ठरवलं हिचा अभिमान नष्ट करायचा आणि म्हणून त्या गवळणीची रांगोळी संपूर्ण झाली, रंग भरून झाले आणि दारात येणाऱ्या जाणाऱ्याला म्हणत होती, अगं ए गोदा बघ माझी रांगोळी, अगं ए कालिंदी माझी रांगोळी बघा. माझ्यासारखी रांगोळी तुम्हाला येते नाही का. कृष्ण तिथे गेले, आपल्या कमरेवरती हात ठेवले आणि गवळणीकडे पाहून स्मित हास्य केलं. गवळणीने सांगितलं, कार्ट्या बघ माझी रांगोळी मोडशील नाही का. त्याने सांगितलं, ओ ठीक आहे, रांगोळी आहे का, याच्यापेक्षा चांगली रांगोळी तर मी काढतो नाही का. ती गवळण लगेच कृष्णाजवळ आली. काय म्हणला, अगं मी तेच म्हटलं, तुझे ऐकलं ते, तुझ्यापेक्षा चांगली रांगोळी मी काढतो. त्यावेळेला गवळण म्हणाली, अरे इतका इतका तू आहे नाही का, तुझ्या आईला नाही अख्ख्या गोकुळात रांगोळी कुणालाच काढता येत नाही. तुला माहितीये का रांगोळी काढायला किती वेळ लागतो. 3-3 तास घालते मी रोज रांगोळी, तेव्हा अशी रांगोळी होते. त्याच्यात रंग भरावे लागतात, त्याला किती वेळ लागतो, बुद्धी वापरावी लागते, कोणता कलर कुठे सूट होतो. कृष्णाला सांगत होती. कृष्ण म्हणत होते, अगं हे काहीच नाही, याच्यापेक्षा चांगले रंग मी भरतो. प्रत्येकाच्या जीवनात देवाने रंग भरलेले आहेत, रंग सांभाळून ठेवा नाही का.
याच्यापेक्षा चांगली रांगोळी मी काढतो. त्यांनी त्या गवळणीने सांगितलं, खरंच खरंच काढतो म्हणे. माझी शपथ, अगं तुझी शपथ, तुझ्यापेक्षा चांगली रांगोळी काढतो. गवळण म्हणाली, काही खोटं बोलतो का? ते म्हटलं, तुला विश्वास नसेल तर बस आण रांगोळीचा डब्बा, बघ मी काढतो का नाही. तिने रांगोळीचे डब्बे कृष्णाजवळ आणून दिले. काढ आता रांगोळी. कृष्णाने सांगितलं, तू तिकडे तोंड कर. ती म्हटली, तिकडे तोंड का बरं? माझ्या समोर काढ ना, लाज वाटते का माझी? नाही नाही, तू तिकडे तोंड कर, मग काढतो. 4.5 वर्षाचे कृष्ण आहे. गवळणीला तिकडे तोंड करायला लावलं. गवळणीने तिकडे तोंड केलं, पण तिकडे तोंड करून परत तिरक्या नजरेने बघत होते. कृष्णाने सांगितलं, चिटिंग करते काय माझ्यासोबत? तोंड तिकडे कर, डोळ्यावर हात ठेव आणि डोळे उघडले तर बघ. गवळण म्हणे, ठीक आहे बाबा. तिकडे तोंड केलं आणि दोन्ही हात आपल्या डोळ्यावरती ठेवले. कृष्णाने सांगितलं, इकडे बघू नकोस बरं, बघितली तर रांगोळी चांगली येणार नाही. आणि तिने अशी अवाढव्य रांगोळी काढली होती. त्या रांगोळीच्या मध्यभागी जाऊन उभे राहिले. गवळणीला सांगितलं, इकडे बघू नको. मी आता रांगोळी काढायला सुरुवात केली, नाही का? इकडे पाहायचं नाही. त्या रांगोळीत मध्यभागी जाऊन उभे राहिले आणि गोल रिंगण घालून काय केलं, त्याच्यामध्ये लघुशंका केली. आणि जसे भगवान परमात्मा लघुशंका करू लागले, त्या रांगोळीतला एक एक कलर बाहेर निघून जात होता. रांगोळीचा सगळी रांगोळी अस्ताव्यस्त झाली, सगळे कलर वाहून गेले. आणि मग रांगोळीच्या बाहेर आले, कमरेवरती हात ठेवले आणि परत गवळणीला आवाज दिला, ए सगुणा, आता बघ माझ्याकडं. तिने पाहिलं, इकडे तोंड करून पाहिलं, डोळ्यावरचे हात काढले आणि परत डोक्यावर हात मारून घेतले. कारक्या, हे काय केलंस तू? तिने सांगितलं, अगं तूच तर म्हटली ना माझ्यासारखी रांगोळी काढता येत नाही, आता अशी रांगोळी काढून दाखव बरं. अष्टदळ काढिले आणि गायन करताना वाढवायचं. लक्ष तिकडे ठेवा. तुमच्या हातात मोबाईल असेल तर मोबाईल खाली ठेवून द्या. अष्टदळ काढिले अंगणी, त्यावरी मुठे चक्र पाणी. रांगोळी सगळी वाहून गेली. गवळणीला राग आला. गवळणीने कान धरला आणि सांगितलं, का रे माझी रांगोळी मोडतोस काय? तिने सांगितलं, अगं तुझी रांगोळी मोडायला नाही आलो मी. तुला जो अभिमान झालेला होता रांगोळीचा, तो अभिमान नष्ट करण्यासाठी आलो. आणि ज्याला जीवनात अभिमान आला त्याच्या जीवनातले रंग मी असेच हळूहळू ओघळून टाकत असतो, नाही का? जन्मताना देवाने केस आपल्याला पांढरे दिले होते का? पांढरे दिले होते नाही. केस निघून गेले, काळा कलर निघून गेला.
हा देवानी उतरवलेला रंग आहे. तुम्ही का बरं बालवाडी भरवली इथं? हा, जरा गपचूप काम करा ना, बोलू नका. तुला फार अभिमान झाला होता रांगोळीचा, आणि ही रांगोळी म्हणजे मी दिलेलं जीवन आहे, आणि त्या जीवनात मी भरलेले रंग आहेत, आणि त्या रंगाचा जर कुणाला अभिमान झाला तर त्यांच्या जीवनातले रंग मी अशा प्रकारे उतरवत असते. गवळणीने खाली मान घातली, कृष्णाचा कान सोडला आणि पायाला हात लावले. सांगितलं, कृष्णा मला क्षमा कर, इथून पुढे मी असं वागणार नाही. कृष्णाने गवळणीला आशीर्वाद दिला. कृष्ण निघून गेले. घरी गेलेले असताना बऱ्याच खोड्या कृष्णाच्या झाल्या, आणि यशोदेनं मात्र सांगितलं, कृष्णा आता तुझ्या खूप खोड्या ऐकू येत आहे, तू काय कर, गावात खेळू नको. यमुना नदी आहे, यमुना नदीच्या साईडला खेळत जा. नाही, कारण तुला गावात खेळू दिलं का तू रोज एक एक खोडी घेऊन येतोस, आणि मी तुझ्या खोड्याला आता कंटाळली बाबा. तू काय कर, गावाच्या बाहेर नदीजवळ खेळत जा. कृष्णाने सांगितलं, काही हरकत नाही. मग आता सगळे संगडी जमा केले, मित्रमंडळ जमा केलं, आणि पहिले खेळ खेळायचे होते चेंडू फळी. आता चेंडू फळी म्हणजे आताच्या या युगात चेंडू फळीला काय म्हणतात? पण कृष्णाला ही लीला दाखवायची. त्यावेळेला कृष्ण भगवान म्हणाले, हरकत नाही, बॉल मी काढतो म्हणे. आणि म्हणून कृष्ण झाडाजवळ आले. आता झाडावर चढून बॉल काढणं सहज शक्य होते, परंतु जर बॉल वरच्या वरी काढला असता तर कालियाचं मर्दन झालं नसतं, नाही का? म्हणून कृष्णाने काय केलं, हलूनच ते झाड हलवलं. झाड हलवल्यावर वरचा बॉल जो आहे तो बॉल पाण्यात पडला. कृष्णाला आनंद झाला, पण बाकीचे मित्र घाबरले. जसा बॉल पाण्यात पडला तसा कृष्ण पाण्याकडे धाव घेत होता. त्याच वेळेला सगळ्या सौंदर्याने कृष्णाला धरलं आणि सांगितलं, कृष्णा पाण्यात काय जाऊ नको बाबा, जाऊ दे, बॉल गेला तर गेला, आपण दुसरा आणू. याच्यामध्ये कालिया नाग आहे, आणि तो नाग फार विषारी आहे, आणि तुझं वय लहान आहे, लहानसा काय, तुला जर मारलं तर काय करावं? यशोदा मातेला काय उत्तर द्यावं? नंद बाबाला काय उत्तर द्यावं? त्याच्यासाठी काय कर, तू पाण्यात जाऊच नको. कृष्णाने सांगितलं, अरे इथंच पडला बॉल, आत्ता काढतो म्हणे. सगळ्यांना झटका दिला, आणि कृष्ण धावत पळत यमुनेजवळ गेले आणि यमुनेच्या डोहावर. तसं गोपाळ कृष्णाने आपलं स्वरूप मोठं मोठं करायला सुरुवात केली. गोपाळ कृष्ण मोठे 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 होत चालले. तसं तसं या सापाच्या आतल्या फासळ्या तुटायला लागल्या, आतल्या नाड्या ढिल्या व्हायला लागल्या. गोपाळ कृष्ण मोठे मोठे व्हायचे तेव्हा कालियाच्या अंगाचा दाह होऊ लागला, आणि कालियाने फल खाली टाकली आणि सांगितलं, कृष्णा मला क्षमा कर बाबा, मी इथं राहत नाही, पण मला मारू नको. त्यावेळेला कृष्णाने सांगितलं, मी म्हणतो तसं कर. यमुनेच्या बाहेर आले. बाहेर आल्याच्या नंतर सर्वांनी त्या गोपाल कृष्णाचं दर्शन घेतलं.
कालियाच्या मस्तकावरती नृत्य केल्यामुळे आकाशातील सर्व देवलोकांनी पुष्पवृष्टी केली. गोपाल कृष्ण भगवान. अशा अनंत लीला भगवंतांनी केल्या. यशोदा मातेलाही छान वाटायचं, कृष्णाला भेटायचं होतं म्हणून. त्याच्यासाठी तर विशेष नाही, त्याच्यासाठी तर आलोच आहोत. परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी कृष्ण आणि बलरामाला घेऊन जाण्यासाठी आलो. घेऊन जाण्यासाठी आलो म्हटल्याबरोबर नंदबाबा अक्रूरजी पासून उठले आणि सांगितलं, बाबा अजून 2-4 दिवस राहा, माझ्या कृष्णासोबत 2-4 दिवस राहा, पण याला इथून नेण्याचं काहीही कारण नाही. अक्रूरजीने सांगितलं, तेच तर करायसाठी आलो मी, या दोघांना न्यायचं आहे. कशासाठी? त्यांच्या मामाने बोलावलं. थोडासा आवाज वाढवा. बोलू नका, बोलू नका. त्यावेळेला नंदबाबा म्हटले, हरकत नाही, मी जा म्हणू शकतो, परंतु मी बाप आहे नाही का. मी हो म्हटलं तरी पण यशोदेने हो म्हटलं पाहिजे ना. तिचा विचार घ्या, ती जर हो म्हटली तर बिलकुल घेऊन जा. अक्रूरजी यशोदा मातेजवळ गेले आणि यशोदा मातेला सांगितलं की यशोदा माता, मी या दोघांना न्यायला आलो. त्यावेळेला यशोदा माता म्हटली, काय म्हटले, पुन्हा म्हणा. मी या दोघांना न्यायला आलो. यशोदा मातेने सांगितलं, हे बघा, पाहुणा म्हणून तुमचा आदरातिथ्य केला, आदर सत्कार केला, तुमचा मान सन्मान केला. याचा अर्थ हे नाही की तुम्ही माझ्या मुलाला घेऊन जावं, नाही का. माझ्या मुलावर फार प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी मी माझ्या कृष्णालाही कुठे जाऊ देणार नाही आणि माझ्या बलरामालाही कुठे जाऊ देणार नाही. कारण माझा जीव आहे ते जीव, हे जर निघून गेले तर माझा प्राण गेल्यासारखं होईल आणि या नुसत्या शरीराला ठेवून काय फायदा. यांना तुम्ही नेऊ शकणार नाही, वाटल्यास तुम्ही आताच जाऊ शकता. अक्रूरजीने सांगितलं, बघा असं काय करू नका, मला नेऊ द्या यांना. यशोदा मातेने नाही सांगितलं. अक्रूरजी परत नंदबाबाकडे आले आणि नंदबाबाला सांगितलं, तुम्ही समजावून सांगा ना. दोघही ऐकत नाही. तेव्हा कृष्णाने चर्चा ऐकली आणि कृष्ण बलरामाला चिमटा घेतो. बलरामाला चिमटा घेतला नसतो. आईला आणि बाबाला तूच तयार कर. दादा, आपण जर गेलो ना तर आपलं काम चांगलं होईल. आणि दुसरी गोष्ट, इतके वर्ष झालं आपण मामाकडे गेलो नाही का. आपल्या मामाचा राजवाडा पाहिला नाही, मामाचं घर पाहिलं नाही. म्हणून आईला तूच तयार कर बाबा, आता काय म्हणायचं ते सांग, तुझंच आई ऐकते. बलरामाला फूस लावून दिली श्रीकृष्णाने, नाही. बलराम दादा आईला म्हणतो, आई अगं तो एकटा थोडी चालला, मी पण जाणार आहे त्याच्याबरोबर, नाही का. आणि तो म्हणतो तो खरं आहे ना, मामाकडे जाऊ दे आम्हाला दोघांना. यशोदेने रागाच्या भरात बलरामाचा दंड हातात पकडला आणि रागावलं, सांगितलं, हे बघ, काही मामा गिमा नाही, जायचं नाही म्हणजे जायचं नाही. कृष्ण एवढंच तोंड करून आईजवळ आले आणि आईला सांगू लागले, आई तुला नाही का गं वाटत कधी मामाकडे जाऊ, नाही का. तू गेली नाही का लहानपणी मामाकडे. त्यांनी सांगितलं, माझी गोष्ट वेगळी होती, मग जसा तुझा मामा तसा आमचाही मामा. आईने सांगितलं, नाही, तुमच्या मामाकडे मी जाऊ देणार नाही. बलरामाला परत इशारा केला. बलरामाने सांगितलं, आई आम्हाला मामाकडे जायचे, जाऊ दे. आई म्हणते, नाही बाबा. कृष्ण म्हणतात, नाही म्हणण्याचं कारण सांग. आता काय कारण सांगावं. तरी पण आईने सांगितलं, कृष्णा तुला कारणच ऐकायचं ना, आई जो तुझा मामा आहे तो मामा मामासारखा नाही आहे. कृष्ण म्हणतात, आई अगं
अगं मामा मामाच असतो, मामा कसाही असू दे, मामा मामा असतो. आईने सांगितलं बाळ, अरे मामा मामा असतो पण तुझा मामा कंस मामा आहे. त्यांनी सांगितलं कंस असो अथवा अजून कोणी असो, तुझा भाऊ आहे ना? म्हणे हो. मग तुझा भाऊ ज्या अर्थी आहे त्या अर्थी आमचा मामा असलाच पाहिजे. अरे तुमचाच मामा आहे पण तो मामा सारखा नाही. मग यशोदा मातेला सांगायचं नव्हतं. तिला वाटलं लहान लेकराच्या मनावरती कशाला बिंबवावं, मामा चांगला नाही. तुम्हाला सगळ्यांना सांगते, एखाद्या वेळेस आपला भाऊ किंवा भाऊजाई आपण त्यांना बोलत नसलो तरी सुद्धा आपल्या लहान लेकराला मामान मामी खराब आहे हे कधी सांगायचं नाही. भलेही नेऊ नका तुम्ही माहेरी त्यांना, पण लेकरांना कधीच सांगायचं नाही तुमचा मामा खराब आहे. त्या लहान लेकराच्या मनावरती परिणाम होतो आणि ते लहान लेकरू चार चौघात सांगतं, तुम्ही मामाकडे जाता ना, आमचा तर मामा खूपच खराब आहे, आमचा मामा कधी नेतच नाही आम्हाला. नाही. आणि म्हणून काय होईना देवाने, आणि खरंच काय कोणाचे मामा आणि काका हो. काका तर आम्ही स्वप्नातही पाहिला नाही, आम्ही नाही. कारण आमच्या बापाला गणवतच नाही. आमच्या बापाचं कुटुंब अतिशय छोट. माझे वडीलही भागवतकार आहे. आता 96 वर्षाचं वय आहे. 96 वर्षाच्या वयात काल काला झाला त्यांचा भागवताचा. 6-6 घंटे मांडी घालून बसतात. मुखातला दात पडलेला नाही, डोळ्यावर चष्मा नाही आणि 7 फूट उंची आहे. आणि परिवार म्हणसाल तर अगदी सुखी परिवार आहे. किती परिवार आहे सांगू का? माझ्या वडिलाला 2 मुलं आणि 7 मुली. तुम्हाला काय झालं बापरे म्हणाल? माझा बाप नाही घाबरला आणि तुम्हाला टेन्शन आलं. इतका छोटा परिवार आहे आमचा. आणि सगळे 28 नातू आणि 17 पंतू. आता हिशोब लावा हे परिवार केवढा आहे. मग काय गरज आहे मामाची आणि काकाची? तुमच्या सगळ्याचे मामे चांगले असतील, भाग्यवान आहे. पण मी इथं बसून पण माझा मामा एवढा खडूस आहे. पण तरी मी लोकांना सांगते की मामाकडे जात. मामाचं प्रेमच आमच्या जीवनात नाही. म्हणून कोणालाही आपलं मस्त मामा म्हणायचं, काका म्हणायचं, जीवन काढायचं नाही. जगामध्ये कमी मामे आहेत का मला? रोज येता गावाला. मार्जन केलं, रांगोळी काढली, गायची धार काढली, अक्रोड दिला, सुंदर असं दूध करून दिलेलं आहे. दूध वगैरे प्राशन केलं, कृष्णालाही दूध दिलं, बलरामालाही दूध प्यायला दिलं. आणि आता कृष्णाची तयारी सुरू झालेली आहे. कृष्ण बलरामाची तयारी झाली, मामाकडे जायची. कृष्णाने आईला सांगितलं, आई तुझी शपथ घेऊन सांगतो, मी काही खोडी करणार नाही मामाकडे, तुला शिकायतच येऊ देणार नाही. आणि तू काय कर, हसत खेळत मला पाठव. खरं सांगायचं तर मला सुद्धा तुला सोडून जावंसं वाटत नाही. पण काय करू आई, इकडेही महत्वाचं काम जावंच लागणार. आईने सांगितलं ठीक आहे, तुम्हाला वाटेल तसं करा. सगळी तयारी झाली आणि अक्रूरजीनं रथाचे घोडे वळवले. मथुरेच्या दिशेनं रथ उभा केला. त्याच वेळेला यांची तयारी पाहून बाहेर 1-2 घोड्यांनी चालल्या होत्या. त्यांनी घरात वाकून पाहिलं आणि काहीतरी गडबड दिसत आहे. म्हणून नंदबाबाची भेट घेतली आणि नंदबाबाला विचारलं की या 2-3 गवळणी उभ्या होत्या आणि त्यांनी नंदबाबाला विचारलं ही सगळी तयारी कशाची आहे, हा रथ कोणाचा आहे आणि कोण चाललाय? तर नंदबाबांनी सांगितलं, ऐका. नंदबाबा बोलले, काही नाही म्हणे, कृष्ण आणि बलराम मामाकडे जात आहे. गवळणीने तोंडाला हात मारून घेतला. नंदबाबा
कृष्णाकडे जात आहे आणि आम्हाला माहित सुद्धा नाही, आम्हाला खबर सुद्धा दिली नाही तुम्ही. त्या गवळणी धावत पळत गेल्या आणि प्रत्येकीच्या घरी जाऊन सांगू लागल्या, चला ग, आपल्याला सोडून आपला कृष्ण चाललाय. हातातलं काम सोडून गवळणी धावत आल्या. कोणी केस विंचरत होती, कोणी कपडे परिधान करत होती, कोणी स्वयंपाक करत होतं, कोणी भांडी घासत होती, कोणी कपडे धुत होती, कोणी घर साफ करत होती. अशी सर्व कामं टाकून सर्व नंदाच्या अंगणात मिळाल्या, नाही का. या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी. केस विस्कटलेले होते, काहींनी कुंकू लावायचं सोडून विसरून आल्या, काहींनी हातात चुडा भरायचं विसरल्या. आणि अशा अवस्थेत अनवाणी पायानी धावत पळत नंद बाबाच्या दारात गर्दी केलेली आहे. सगळ्या गवळणी चर्चा करायला लागल्या. या नंद बाबांनी आपल्याला सांगितलं नाही, कमीत कमी यशोदे मातेनं तरी सांगायला पाहिजे होतं ना की कृष्ण आणि बलराम मामाच्या घरी जात आहे. सगळ्या गवळणी घाबरल्या, एकमेकीला चर्चा करू लागल्या, का ग आता कोण येईल आपल्या घरी चोरी करायला. दुसरी म्हणत होती, अगं चोरी तर जाऊ दे, माझी अशी अवस्था आहे की कृष्णाला मी बघितलं नाही ना, मला पाण्याचा घोट सुद्धा घ्यावंसं वाटत नाही. तिसरी म्हणत होती, अगं पाण्याचं जाऊ दे, मी तर त्याचं दर्शन घेतल्याशिवाय डोळे सुद्धा उघडत नाही. अशा चर्चा सुरू झाल्या. कृष्ण आणि बलरामाची तयारी झाली. नंद बाबाच्या डोळ्याला अश्रुधारा लागल्या. यशोदा मातेला तर भानच नव्हतं. 3 वेळेस आपल्या कृष्णाला आपल्या हृदयाशी पोटाळून रडत होती आणि सांगत होती, कृष्णा अरे तुला जाऊ नको म्हणते, अजूनही ऐक बरं. कृष्णाने सांगितलं, आई अगं तुझा मुलगा आहे आणि तुझ्यासारखी माता असताना माझ्या केसाला कोण धक्का लावणार नाही. तुझं प्रेम माझ्या सोबत आहे, बाबाचा आशीर्वाद आहे, या गवळणींचं माझ्यावर प्रेम आहे, ते माझ्या सोबत आहे. सर्व गोकुळवासी माझ्या आहेत, या गोठ्यातल्या गायींचं प्रेम माझ्यावर आहे आणि या सर्वांच्या प्रेमापोटी प्रेमाचा विभार घेऊन माझ्या सोबत जातोय. माझ्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. आई माझ्यावर विश्वास ठेव, मला काही होणार नाही. आई रडत होती. तेवढ्यात वाड्यातून बाहेर येत असताना गवळणीने कृष्णाला पकडलं नाही, नंद बाबाकडे गेले नाही, डायरेक्ट त्या नेणाऱ्या अक्रूराजवळ गेल्या आणि अक्रूराजवळ जाऊन अक्रूराला म्हटल्या, काय नाव तुमचं. अक्रूरजी म्हणले, अक्रूर नाव तर चांगलं आहे, अक्रूर नाव आहे, अक्रूर व्यवहार करतो. अरे यांना न्यायच्या अगोदर आम्हाला विचारायचं असतं ना, कारण कृष्णाचे जे श्वास आहेत ते आमचे श्वास आहेत आणि आमचा जो प्राण आहे तो त्याचा. आजपर्यंत कृष्णाने आमच्या घरामध्ये चोऱ्या केल्या असतील, आम्हाला त्या सर्व मान्य आहेत. आमच्या खोड्या काढल्या असतील, आम्ही त्या सर्व स्वीकारल्या आहेत. पण आज आमचा कृष्ण आमच्यापासून जर दूर गेला ना, तर आम्हाला मारायची गरजच नाही, आम्ही त्याच्या विरहातच मरून जाऊ. म्हणून अक्रूरजी तुम्ही जे कोणी असाल तुम्ही चालले जा, आमच्या कृष्णाला आमच्यापासून दूर करू नका.